दरम्यान पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत केलंय। धनंजय मुंडे यांचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तर संतोष देशमुखांच्या आईची मी मनापासून क्षमा मागते असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं पंकजा मुंडेंनी स्वागत केलंय। धनंजय मुंडेंचा राजीनामा याआधीच व्हायला हवा होता असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। त्यांनी सांगितलं असेल, मला माहित नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे। मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलं होतं, पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल। पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे। त्यांनी तो घेतलाय, ते योग्यच केलेलं आहे। मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती, तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता। या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता। पंकजा मुंडेंनी संतोष देशमुखांच्या आईची जाहीर माफी मागितली आहे। कुठलाही ममत्व भाव न बाळगता, कोणाविषयी कसलाही आकस किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे, यावर मी ठाम आहे। संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते त्याच्या आईची, कारण ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केली आहे ते माझ्या पदरात असते, माझ्या पोटचे असते, तरी मी हेच म्हणले असते की त्यांना कडक शासन करा। याआधी वाल्मिक कराडविषयी प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे पत्रकारांवर चिडल्या होत्या। त्यावरून सुरेश धसांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय। पंकजा मुंडेंना बीडचे नको तर इंटरनॅशनल प्रश्न विचारा असा टोला धस यांनी लगावला। आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय, पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा। अजिबात तो विषय आता एक मिनिट, मी तुमच्या एक मिनिट थांबा, तुमच्या पुण्यात आहे मी। आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना, ते प्रश्न विचारा ना। मी पुण्यात आली, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही। आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली। संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं, पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं। त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही। इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान, वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा। मी त्याचंही स्वागत करते। त्यांनी सांगितलं असेल, मला माहित नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे। मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केलं होतं, पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल। पण